नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मोफत 72,000 ते 1,22,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या संस्थामार्फत प्रोव्हाइड केला जाणारा सिलेबस, ठीक आहे, त्याची सीईटीची एक्झाम, त्यानंतर किती मार्कावर पासिंग आहे, त्यानंतर नेगेटिव्ह मार्किंग यासारखे सर्व विश्लेषण तुम्हाला माहीत असणे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो। चला तर त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर बघू शकता, उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटीचे जेवढे काही टॉपिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया। ठीक आहे, अगोदर आपण एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी आपल्या चॅनलला एक व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला 10वी पास असाल, तुम्ही 12वी पास असाल आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट असाल, तर विद्यार्थी मित्रांनो, एसएससीच्या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय सिलेबस लागणार आहे या संस्थांसाठी, तर ते आपण चेक करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता इथे कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बघू शकता इथे सिलेबस आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन, मीडियम ऑफ एक्झाम, नेचर ऑफ पेपर आणि टोटल मार्क्स। तर सर्वात आधी 4 प्रकारचे सब्जेक्ट राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सेम जे एसएससीला असतात। रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ, त्यानंतर इंग्लिश कम्प्रेन्शन। यासाठी प्रश्नसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो 100। इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर देता येतो। हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि यासाठी टोटल मार्क आहे 100 विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, सदर सामायिक परीक्षा सीईटी स्वरूपात घेण्यात येते आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक गुण नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यासाठी या परीक्षेचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो हा 1 तासाचा असणार आहे। ठीक आहे, 1 तासात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा झाला हा एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत या संस्थामार्फत प्रोव्हाइड केला जाणारा सिलेबस। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 72,000 ते 1,22,000 पर्यंत जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला यासाठी एक सीईटीचा पेपर द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला सिंपल ही टेस्ट द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो। ही जो एसएससीचा पेपर आहे त्यापेक्षा कमी लेवलवर विद्यार्थी मित्रांनो याचा पेपर केला जातो आणि तुम्ही जर या योजनेत कट ऑफ यादीत सिलेक्शन झालं तुमचं, तर तुम्हाला 72,000 ते 1,22,000 पर्यंत रक्कम मिळते विद्यार्थी मित्रांनो आणि प्रशिक्षणसुद्धा मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या तुम्हाला अजून कोणत्या योजनांबाबत माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या कोणत्या एक्झामची तयारी करत असाल तर त्या एक्झामची माहितीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी त्यावर जर कोणत्या योजना असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अशाच प्रकारचा नवीन व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे। ठीक आहे, माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा। धन्यवाद।